बऱ्याच वेळा आपल्या कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढतायत म्हणून लोक अंडी खाणं किंवा डेअरी प्रोडक्ट्स खाणं किंवा खोबरेल तेल जेवणामध्ये वापरणं अशा प्रकारचे प्रयोग करायला लागतात. परंतु असं सगळं करण्याची गरज नाहीये, कारण तुम्हाला कोलेस्ट्रॉल तुमच्या का वाढतायत हे माहीत असणं गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल वाढण्यामागची 2 कारणं असतात. एक तर जेवणातून भेटणारं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त असेल तर, किंवा दुसरं जे आहे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल खूप जास्त प्रमाणात बनत असेल तर. परंतु आपल्या शरीरात जे कोलेस्ट्रॉल बनतं त्याचा वाटा आपल्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमध्ये जवळपास 80% असतो आणि जेवणातून भेटणारे जे कोलेस्ट्रॉल आहे त्याचा 20%च वाटा असतो. कारण आपल्या शरीरामध्ये जे कोलेस्ट्रॉल लेवल वाढतायत त्याच्या मागचं जे मुख्य कारण आहे ते असतं इन्सुलिन रेजिस्टन्स. आपल्या स्केलेटल मसल्सला डेव्हलप झालेलं इन्सुलिन रेजिस्टन्स. आपल्या इन्सुलिनचं जी महत्वाची काम आहेत त्यातलं एक महत्वाचं काम आहे की आपल्या ब्लड मधल्या फ्री फॅटी ऍसिड्सला आपल्या स्केलेटल मसल्समध्ये पोहोचवायचं आहे. मात्र जर आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झाला असेल आपल्या स्केलेटल मसल्सला, तर हे जे ब्लड मधलं फ्री फॅटी ऍसिड्स आपले इन्सुलिन स्केलेटल मसल्समध्ये पोहोचूच शकत नाही आणि त्यामुळे ब्लड मधल्या फ्री फॅटी ऍसिड्सचं प्रमाण वाढत जातं आणि हे सगळं फ्री फॅटी ऍसिड्स आपल्या लिव्हरमध्ये एलडीएल मध्ये म्हणजेच लो डेन्सिटी लायकोप्रोटीन्स म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल मध्ये कन्व्हर्ट व्हायला लागतं आणि त्यामुळे आपल्या शरीरातल्या कोलेस्ट्रॉलच्या लेवल वाढायला लागतात. आपण एखादा खाद्यपदार्थ टाळून तुम्ही तुमच्या कोलेस्ट्रॉल लेवल खूप काही जास्त प्रमाणात कंट्रोलमध्ये आणू शकत नाही. आपल्याला जर आपल्या कोलेस्ट्रॉल लेवल्स कंट्रोलमध्ये आणायचे असतील, कमी करायचे असतील, तर आपल्याला आपला इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करायला लागेल. आपल्या इन्सुलिन सेन्सिटिव्ह वाढवायला लागेल. आपल्याला हा जो इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करायचा असेल तर त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातला सगळ्यात पहिला प्रूव्हन मार्ग हा आहे की जर तुम्ही ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचा बॉडीचं फॅट पर्सेंटेज जर तुम्ही 11% कमी केलं तर तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स 50% कमी होऊ शकतो. हा एक रिसर्च आहे. दुसरं, तुम्ही तुमचं मसल मास वाढवत गेलात, तुमचं मसल स्ट्रेंथनिंग करत गेलात तर डेफिनेटली तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी व्हायला मदत होते. या सगळ्या गोष्टींमुळे आणि असे काही खाद्यपदार्थ देखील आहेत जसे की तुमच्या डाळिंबामधलं असलं ॲलर्जिक ऍसिड किंवा एक नॅटोकायनेज नावाचं एक मॉलिक्युल आहे. नॅटो नावाचे एक सोयाबीनचं फर्मेंटेड रेसिपी आहे. त्याच्यातून जो नॅटोकायनेज भेटतो त्याच्यामुळेही तुमचा कोलेस्ट्रॉल लेवल्स कमी होऊ शकतात. तर अशा प्रकारचे खाद्यपदार्थही आहेत ज्याच्यामुळं तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणामध्ये राहू शकतं. ना की आपण एखादा न्यूट्रिशन रिच फूड जसे की अंडी बंद करून आपण आपल्या कोलेस्ट्रॉल लेवल्स कमी करण्याची गरज आहे. आपल्याला गरज आहे आपला इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्याची. त्याच्यातून तुमच्या शुगर लेवलही मॅनेज होतील आणि तुमचा कोलेस्ट्रॉल लेवलही कमी व्हायला लागतील. त्यामुळे तुमचं हायपरटेन्शनही कमी होत जाईल आणि त्याच्यामुळे कार्डियक रिस्क जे आहेत डायबिटीसमुळे डेव्हलप होणार आहे तेही तुमचे नियंत्रणात राहतील.